वळूयात पुढच्या आणखीन एक महत्त्वाच्या बातमीकडे। आमदार संग्राम जगतापांना पक्षानं नोटीस पाठवली आहे। वादग्रस्त विधानामुळे पक्षानं नोटीस पाठवल्याची माहिती। दिवाळीची खरेदी हिंदूंकडूनच करा असं वक्तव्य संग्राम जगताप यांनी केलं होतं। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नोटीस पाठवली। मी काल सांगितलं होतं ना की हे पक्षाच्या विचारधारेला धरून नाहीये, याबद्दल आम्हाला त्यांना नोटीस काढावी लागेल असं मी सांगितलेलं होतं। तशा पद्धतीनं नोटीस काढलेली आहे। शेवटी तुम्ही एका राजकीय पक्षाचे सभासद असला, सदस्य असला, तर त्या पक्षाच्या विचारधारेपासून तुम्ही काही जरी बोलायला लागला तर कुठलाच पक्ष ते सहन करणार नाही, म्हणून नोटीस दिलेली आहे। काही प्रोसिजर असतील, नोटीस दिल्यानंतर त्याला काय उत्तर येतं ते उत्तर आल्यानंतर आम्ही निर्णय घेऊ। नुसती नोटीस देऊन होणार नाही, पक्षातून काढून टाकायला पाहिजे। कोणीही व्यक्ती जर समाजात तेढ निर्माण करून महाराष्ट्राच्या विरोधात आणि देशाच्या संविधानाच्या विरोधात काम करत असेल तर अशा व्यक्तीवर स्ट्रॉंग ऍक्शन झाली पाहिजे। हा देश कोणाच्या मनमर्जीने चालणार नाही, हा देश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालणार आणि त्यांचे जे स्टेटमेंट येत आहेत हे महाराष्ट्राच्या भारताच्या संविधानाच्या विरोधात आहे। त्याच्यामुळे ह्याच्यापेक्षा जास्त स्ट्रॉंग ऍक्शन आम्हाला अपेक्षित आहे आणि हा विषय राजकीय नाहीये, हा सामाजिक भारताच्या आणि महाराष्ट्राच्या ऐक्याचा विषय आहे। खरेदी कोणाकडून करायची आता सुरुवात आपण नाही केली। इथं पत्रक दाखवले तुम्हाला, ईद की खरीदी अपनों से ही करे, अपना खाएगा जकात निकालेगा, गैर खाएगा हथियार निकालेगा और फिर उस हथियार को लेकर तुम्हारे घर और मस्जिद पर भगवा झंडा लहराएगा। नोट पण आज हा थांबायला तयार नाही। त्यांच्यातल्या काही जबाबदार लोकांचं त्यात सांगितलं जिम्मेदार लोगोने पोहोचाय, तर आम्ही त्या जिम्मेदार लोकांना भेटलो त्यावेळेला त्यांना सांगितलं की तुम्ही थांबवा, असं करू नका, याच्यातनं जातीवाद पसरण्याचं काम होतं। पण ते थांबले का? मग आपण एक वेळा सांगू, 2 वेळा सांगू, 3 वेळा सांगू, आता किती वेळा सांगणार? मग आपणही सांगितलं, काय सांगितलं की आपल्या लोकांनी आपल्या लोकांकडून खरेदी करा। मग आता सुरुवात या लोकांनी केली तर आपण काय त्याच्यामध्ये चुकीचं? सुरुवात जर आपण केली असती तर वेगळी गोष्ट। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।